मंडळी नमस्कार. आज आमच्या रूममध्ये कलर होईल. 9ला 5 मिनिटं कमी आहेत. ते लोक कधी पण येतील कलर करणारे दादा. तर ही जी अंथरुणं जी आमची पण आहेत, दादा वहिनीची पण आहेत, ती त्यांच्या रूममध्ये मी शिफ्ट करते. त्यांची रूम झाली काल, आज ही रूम घेतील. आत्ता सकाळपासूनच सुरुवात होईल. अंथरुणं तिकडे नेऊन ठेवते, बाकी तर भराभरी केली आहे. थोडं मोठं काही आहे ते मी काढते आता बाहेर. आरू आहे खाली. आरू रडतोय. हा पोरगा माझ्या शिवाय राहायला कधी शिकणार आहे काय माहिती. श्री स्वामी समर्थ. अरू, तू शाळेत जाशील ना? तू मला सोडून शाळेत राहशील ना? प्रश्नच आहे मोठा. चल जरासं खेळ इकडं. बेडच्या खाली आहे आरूचं जे बारशाचं नाव तयार केलेलं थर्माकोलचं ते, आणि त्याचा तो DIY वाला टेंट. बेडशीट काढली, डाग बघ किती पडले. पण हे कवर आहे, तेव्हा बेड नंतर आतमध्ये आणू तेव्हा मी हे कवर चेंज करेन. दुसरा कवर आहे ते टाकेन आणि हे धुवायला टाकेन. बेडशीट आमच्या रूमची आणि दादा वहिनीच्या रूमची धुवायला जाईल. दादा वहिनी आज येतील. दादा तर येणारच आहेत, थोड्या वेळात पोहोचतील सुद्धा. वहिनी पण येईल, तशू पण येईल. आणि तशूचं स्कूल कंप्लीट झाल्यानंतर कदाचित मग तेव्हा नंतरच येईल तो. मला जे लागणारं सामान आहे, iPad असेल, अजून काय असेल, चार्जर काय, वही काय, ते त्याच्यात ठेवलेलं आहे. ती बॅग मी खाली नेते माझ्यासोबत. बाकी हे सामान ते लोक काढतील. ही रॅक बाहेर ठेवण्यापेक्षा इथे ठेवली, डिस्टर्ब नाही करणार ती कोणाला. चेअर्स वगैरे बाहेर काढायचे ते दादा काढतील आल्यावर. आले ते लोक. चला बाबू खाली. काका आले. कपड्यांची एक बॅच लावली आहे, दुसरी आहे नंतर. घ्या. मी आत्ता कचरा काढलेला, परत लगेच जैसे थे जस्ट काढलेला. हो, हा मिमीचा बॉटल स्टेरिलायझर आहे, बेबी बॉटल स्टेरिलायझर. 12 मिनिटाची सायकल असते. झालं ती स्टेरिलाइज म्हणूनच वाफा दिसत आहे. पण इथे आहे ना खाली पाणी टाकायचं असतं, तर ते वेपराईज झाल्यानंतर पण ते पाणी काही पूर्ण वेपराईज होत नाही ना. हे बघा, या खड्ड्यात पाणी घ्यायचं असतं आणि हे पाणी वेपराईज होतं आणि बॉटलांना स्टेरिलाइज करतं. तुम्ही बोलाल हे काय आहे? धूळ नाही आहे, हा डागच तसा आहे. जेव्हा घेतलं हे मशीन तेव्हाच ते तसं होतं. ह्या बाजूची बाजू जास्त गरम होत असेल कदाचित, सो हा डाग नाही आहे, ही धूळ नाही आहे. इकडे वरच्या सेक्शन्सला आपण निपल्स किंवा झाकण किंवा रिंग्स वगैरे ठेवू शकतो. आणि खाली बॉटल्स, खूप साऱ्या बॉटल्स स्टेरिलाइज होतात. कपडे झालेत. तुम्हाला माझं नाक कापून खाणार आहे. मग वाव सुरपनका समृद्धी. वाव नाही, सुरपनका वाव समृद्धी. त्याला मी विचारलं तुला चालेल ना, तर बोलते माझा परतीचा प्रवास चालू झाला. अजून 30 पण झाले आपली, होईल आता. ठीक आहे, चला. कपडे हे वाळत लागलेले आहेत. आता कपड्यांची दुसरी बॅच. छान गरम करतोय. गाजर आणलेले आरूसाठी, पण तो काय गाजर खात नाहीये. उकडले तरी खात नाही, असं पण खात नाही. अगदीच मन झालं तर खातो, नाही तर तसेच पडून असतात. म्हटलं गाजर हलवा करूया. हे कापून दिलेलं खा, ते खाते तो. काय देऊ, काय देऊ? सूर्य इथं. कोण आलं? दादू. येडा. नाही मारायचं नाही, मारायचं नाही. सगळा उपसलेला आहे आल्या आल्या. मग काय येडू. आज आहे सर्व पिकी अमावस्या. दुसरी बॅच सुद्धा डन आहे. 2 बेडशीट्स आणि आईंची साडी इकडे वाळत लावले. बाकी छोटे छोटे कपडे स्टीलच्या स्टँडवर लावते. आता पितरांसाठीचा नैवेद्य काढलाय, पान काढलंय, दाखवायचं आहे नैवेद्य अजून.
काल परवाच्या एका व्हिडिओमध्ये ज्याच्यात आम्ही आमच्या आजींना पान दाखवलेलं आयो नवमीला, तर तेव्हा कमेंट होती की ज्यांचे आई वडील जिवंत असतात त्यांनी काव काव करायचं नसतं. मला माहिती नव्हतं आणि आमच्याकडे पण मला म्हणजे कोणाला माहिती नसेल तेव्हाच कोणी काय अडवलं नाही. माझ्या माहेरी पण आम्ही सर्रास काव काव करायचो, म्हणजे असं, पण कोण काय ओरडायचं नाही आम्हाला. कदाचित हा रूल माहिती नसेल, पण ठीक आहे, थँक्स सांगितल्याबद्दल. इथून पुढे मी नाही करणार काव काव. मला माहिती नाही किती व्हॅलिड आहे, किती योग्य आहे, हे किती खरं आहे, पण ठीक आहे, जे सांगतात थोडे मोठे तर ऐकेन मी. इथून पुढे मी काव काव नाही करणार, कारण माझी आई अजूनही आहे आणि तिला दीर्घायुष्य लाभावं, सुखी, समाधानी आणि निरोगी. गेले 2 दिवस टू मच गरमी आहे, टू मच. शेरू शेट उठले, अजून तेवढी काही झोप त्याची उडालेली नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं चल आपण वरून बघून येऊ किती कलर झालाय ते. ते लोक गेले आता, पूर्ण नाही झालाय अजून उद्याचा, पण उद्या घटस्थापना आहे त्याच्यामुळे सुट्टी आहे, तर परवा कंप्लीट होईल. नजर मारते किती काय झालंय ते. अरे आज सकाळी लवकर उठलेला 7:30ला, त्याच्यामुळे तो आता बराच वेळ झोपला. पुट्टी लावून झाली आहे, व्हाईट सिमेंट लावून झालंय. जिथे भेगा वगैरे पडले होते, जिथला कलर निघालेला, जिथे काय ओरखडे उठलेले भिंतीवर तिकडे, आणि वरती सीलिंगला पुट्टी लावून झाली आहे. कपड्यांच्या घड्या करते, मस्त फ्रेश होते आणि रूम ना आता मोठी दिसायला लागली आहे, कारण छोट्या 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 गोष्टींमुळे ना असं वाटत होतं किती काय काय आहे रूममध्ये. आता सगळं काढलंय तर असं मोठी वाटते रूम. लिपस्टिक बेड खाली गेली होती, आता त्यांनी जेव्हा बेड हलवला तेव्हा त्यांनी ते कट्ट्यावर ठेवली, त्यांना सापडली. तर मला माहिती पण नाही की बेड खाली होती, पण बेड खालीच असणार, कारण मी रूम क्लीन केलेली ना, मला इथे कुठे दिसली नाही, म्हणजे ती बेड खाली असणार. कधी कधी ना आरू खेळायला घेतो, माझं इथे जे काही सामान आहे ते त्याला खेळायला लागतं, आणि मला जर दुसरं काम उरकायचं असेल तर मी त्याला ते खेळायला देते. मोबाईल देण्यापेक्षा मला वाटतं ते परवडतं, त्याच्यामुळे मी देते. तर त्याच्याकडनं कुठं कधीतरीही आतमध्ये गेली असेल, ठेवते तिच्या जागेवरती. कपड्यांच्या घड्या झालेल्या आहेत, आता देवपूजा म्हणजे माझी नेहमीची स्वामी सेवा जी आहे ती उरकून घेते. स्वामी सेवा करून झालेली आहे. उद्या घटस्थापना आहे, त्याच्यामुळे आई पप्पा बाहेर गेले थोडंसं खरेदीला. आमच्या इथे शेजारी काकींकडे बसेल देवी, तर देवीसाठी ओटी, वेणी वगैरे, थोडेसे हार, फुलं, आय डोंट नो नक्की काय, पण हे देवीसाठीच थोडंसं सामान आणायला गेले. त्यांना एक फोन करते की जमलं तर येताना 2 कोहळी घेऊन या, कारण घरातली जी होती ती संपली. गर्दीच असेल आज, कारण उद्या नवरात्री म्हटल्यानंतर गर्दी असणारच, पण बघते ते कुठपर्यंत पोचले ते पण बघायला पाहिजे. केला होता फोन, येत आहेत ते. आरूसाठी आता डिनरला काय बनवू विचार करते. दादू आलाय ना, तर दादू सोबत जे दादू खाईल ते आरू खाईल सुद्धा कदाचित. ते नाही खाल्लं तर मग काहीतरी खिचडी भात किंवा असं काहीतरी द्यायला लागेल, बघते. मगाशी मी वेळेसारखे आरूचे पण कपडे धुतलेले वरती घेऊन गेले, परत आता वरून खाली आणले, लक्षातच नाही आलं, चुकून घेऊन गेले. त्याचे मोस्टली कपडे खाली चेंज होतात, कारण तो खाली जास्त वावरत असतो ना, वरती काय फक्त झोपायला जातो दुपारी रात्री, त्याच्यामुळे ह्या रॅकमध्ये त्याचे नेहमीचे कपडे असतात. डाळिंब दाणे खातोय, स्वतःहून खातोय, त्याच्यामुळे हे असं सांडासांडी होणं. आता तो मुद्दाम टाकतोय, पण मगासपासून त्याच्याकडनं जेन्युअनली पडत होते खाताना, एक एक घास खाताना 2-2 दाणे पडत होते. इथे तुम्हाला दिसतंय तो मुद्दाम टाकतोय, जरा मज्जा वाटते. टाकू नको सोन्या. आईकडे जाऊन येतोय घरी, असंच पटकन एक राऊंड मारून येतो, तिची तब्येत बरी नव्हती, तिला ताप आलेला, घशात उष्णता उठलेली. बरी आहे आता, पान दाखवलं दुपारी. कसं वाटतंय आता? बरं वाटतं. आवाज जरासा बसलाय, अजून ताप आलेला तो ओसरलाय, तर काही अंग गरम नाहीये, पण घसा तिचा खवखवतोय जरा. डॉक्टरकडे गेलेली तर व्हायरल आहे सांगितलं, तर दिलंय, काय इंजेक्शन दिलं ना, आणि काय गोळ्या दिल्या. कोण जातोय? तुझ्या आरूला कोण घेऊन जातंय? अथर्व काका. अथर्व काका. नाही नेला. ओके, चला बाय, चला बाय कर, गेला. चला बाय कर, टाटा कर, जा 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 जा, सांग जा.